मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लाडक्या बहिणींना भरवले विविध वस्तूंचे प्रदर्शन। लाडकी बहीण योजनेमधून मिळालेल्या पैशातून महिलांनी केला उद्योग सुरू, प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद। छत्रपती संभाजीनगर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील N3 भागांमध्ये त्यांच्या लाडक्या बहिणींनी भरवले विविध वस्तूंचे प्रदर्शन। परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून लाडक्या बहिणींना या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय आणि त्याच पैशातून अनेकांनी उद्योग सुरू केले। त्याचे प्रदर्शन आज N3 भागांमध्ये माजी नगरसेविका माधुरी उदंड यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आले। एवढी लाडक्या बहिणींनी रोजगार मिळाल्याचे समाधान व्यक्त केले। आजचं जे प्रदर्शन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रदर्शन भरवलेलं आहे। तर त्या निमित्तानं आमचे सगळे लेडीज जे आहेत त्यांच्या बचत गटातर्फे आणि ब्राह्मण मंचच्या अध्यक्षा विजयाताई आणि माधुरीताई अदवन या दोघींच्या सहकार्यामुळे हे प्रदर्शन भरवलेलं आहे। मला सांगा, देवेंद्र फडणवीस यांनी जी काही मुख्यमंत्र्यांनी जी योजना लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांनी जी योजना दिलेली आहे त्या योजनेमधून बऱ्याचशा महिलांनी जे पैसे जमा करून त्याच्यातून छोटे छोटे आपले उत्पादन, घरगुती उत्पादन तयार केले आणि त्याच्यातून की विजयाताई आणि माधुरीताई यांच्या हस्ते जे लोकांपर्यंत पोहोचले हे त्याच्यामध्ये त्यांचं जास्तीत जास्त सहकार्य झालं आणि त्याच्यातून खरेदी होऊन एक त्यांना घरगुती अजून एक डबल बिझनेस मिळाला त्यांना। माझं नाव सारिका विकास पाठक आणि हे माझं हाँ, मी ज्योति कुलकर्णी, मी संभाजीनगरचे छोटी व्यावसायिक आहे आणि देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त आज माधुरीताई आणि विजयाताई यांनी जे प्रदर्शन भरवलं याला आम्हाला खूप आनंद झाला याचा की आम्ही बनवलेल्या वस्तूचं प्रदर्शन केल्यामुळे आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि ह्यामुळे आम्ही माधुरीताईंचं आणि विजयाताईंचं खूप म्हणजे आम्ही त्यांचं धन्यवाद करतो, कारण की आम्हाला जे देवाभाऊंनी सुरू केलेल्या 1500 रुपयाचा जो लाभ आम्ही स्वतः हे घरगुती उत्पादन करून आज आम्ही एवढा मोठा हे म्हणजे व्यवसाय चालू केलेला आहे। तर आम्ही खरोखर देवेंद्र साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि माधुरीताईंचे आणि विजयाताईंचे पण खूप खूप धन्यवाद। संभाजीनगर। ओके ताई, काय सांगाल, आज इथं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, कशा निमित्त प्रदर्शन आहे आणि काय म्हणणं आहे तुमचं? हे जे प्रदर्शन माधुरीताईंनी आणि विजयाताईंनी जे भरवलेलं आहे, आम्ही सगळं महिलांच्या बचत गटाच्या मधून थोडंसं त्यांच्या माध्यमातून आम्हाला 2-4 रुपयाचे जे काय उत्पन्न होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी भरवलेले आहे आणि आम्ही खरोखरच या प्रदर्शनामधून आम्हाला भरपूर लाभ झालेला आहे, भरपूर प्रतिसाद पण मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या महिलांना इतका आनंद झालेला आहे की प्रत्येकाचं काही ना काही घरगुती बनवलेलं प्रोडक्ट सुद्धा बायकांनी खूप म्हणजे घरच्यांनी सगळ्यांना फार आवडलेलं आहे आणि त्यांनी आमच्याकडून ते खरेदी पण केलेले आणि त्यामुळे असं आम्हाला असं वाटतं की आम्हाला असं अजून परत असे संधी परत मिळावी आणि आम्हाला अजून जास्त चांगला लाभ व्हावा। देवेंद्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पण आम्ही त्यांना अत्यंत सगळ्या महिला मंडळाकडनं मी धन्यवाद करते, विजयाताईंचा धन्यवाद करते, माधुरीताईंचा पण धन्यवाद करते। मी संभाजीनगर मधून रंजना गजानन इंगळे बोलत आहे। आज तुम्ही जे प्रदर्शन भरवलं आहे तर यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली आणि कसं केलं? म्हणजे ॲक्च्युअली आम्हाला आधीपासून म्हणजे प्रोडक्ट येत होते पण बाहेर कसं पडायचं हे लक्षात येत नव्हतं किंवा पैसा उपलब्ध होत नव्हता। तर मग लाडक्या बहिणींची योजना जी आहे त्यातून जे आम्हाला पैसे येत गेले मग तेच आम्ही हळूहळू याच्यात गुंतवत गेलो आणि मग आता हा आमचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू झाला। मला सांगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही लाडकी बहीण योजना आहे, आता महिलांना जे काही 1500 रुपये काय अपेक्षा आहे की तुम्हाला आणखी तुम्ही सांगितलं की 21 रुपये आम्ही वाढ करून त्यानंतरही देखील फायदा होणार आहे तुम्हाला? होईल, नक्कीच होईल।
आणखी काय इच्छा आहे तुमची की ह्या प्रोडक्ट कुठपर्यंत पोहोचवायची तुमची? म्हणजे आम्हाला हे फार मोठ्या प्रमाणात मार्केटला आणायचं आहे. म्हणजे आमचा स्वतःचा ब्रँड असा तयार करायचा आहे आम्हाला याच्यामध्ये. त्याच्यासाठी आम्हाला प्रेरणा आहे. काय नाव तुमचं? माझं वंदना देशमुख आणि माझी बहीण अर्चना झालटे आणि आमच्या गृहोद्योगाचं नाव आहे आदिशक्ती गृह. शेतकरी वार्ता न्यूज MS-20